ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश देवी शक्तीने तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून तुम्ही आजचा हा मामांचा संदेश पाहून दुर्लक्षित करू नका. हा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल ना, तितका तरी वेळ देऊन आजचा हा संदेश आपण पुढील नक्कीच काही मिनिटे देऊन ऐकावा. आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून जर आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहोत. तर आजचा हा सुंदर आणि नक्कीच देवी संदेश सुरू करण्यापूर्वी आपण बाळूमामांच्या चरणी ही एक मोठी प्रार्थना नक्कीच करावी. म्हणावे, हे गुरु माऊली आमचे जीवन तुम्हीच चालविता, समस्या देखील आम्हाला तुम्हीच देता, त्यातून तुम्हीच आम्हाला शिकवता, आमचा विकासही नेहमी तुम्हीच करता आणि तुम्ही समस्या आमच्या नेहमी दूर करता. हे माऊली तुमच्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकांवर प्रेम करा आणि तुमच्या चरणाजवळ तुम्ही आम्हाला ठेवा, कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीही नाही. एवढं आपण एक प्रार्थना बाळूमामांच्या चरणी केली पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजली पाहिजे, ते म्हणजे हा संपूर्ण संसार बाळूमामांचा एक खेळ आहे. यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय देखील नक्कीच आहे. हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत मामांची कृपा देखील होत असते. पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान आदी नक्कीच आपल्या जीवनात येतच असते, पण कधी कधी आपले मन यातच अडकून मात्र जात असते, अहंकारी बनते आणि आपल्याला आपल्या मूळ ध्येयाचा मात्र विसर पडतो. जेव्हा जेव्हा विसर पडेल तेव्हा तेव्हा नक्कीच आपण बाळूमामांचे स्मरण करायचं आहे आणि आपल्याला मूल्य ध्येयाच्या दिशेने नेहमी कार्य करायचं आहे. बाकी आयुष्यामध्ये काही देखील असू द्या, काही देखील होऊ द्या, आपण मात्र मामांचे नामस्मरण करणे कधीही सोडू नये. बाकी वेळ सोडून या जगात कोणीच अचूक मात्र न्यायाधीश नाही, कारण वेळ जर चांगली असेल तर सगळेजण आपले असतात आणि वेळ जर खराब असेल तर आपले देखील परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख मात्र नेहमी करून देते. बाकी कोणताही विचार आकाशातून कधी देखील पडत नसतो, त्याचं नातं जीवनाशी असतं. सत्याच्या आयुष्याशी ज्याने प्रकळ सामना दिलेला आहे, प्रत्येक क्षणांशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नातं जोडलेलं आहे, अशा प्रामाणिक माणसांचा साधा उद्वार सुद्धा वेदवाक्यासारखा नक्कीच असतो. बाकी मी आज सकाळी उठल्यानंतर देवपूजा करत असताना मी सहजच बाळूमामांना विचारले की बाळूमामा, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो, सत्य भावनेने मी नेहमी चालत असताना मी कधी कुणाला फसवती नाही, लुबाडती नाही, तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात, तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? त्यावेळी मामा म्हणाले, बाळा त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते, ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा त्यामध्ये फायदा होतो, परंतु तू अजिबात निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे नकळत चांगले मिळणार होते ते मात्र त्यांच्यापासून लांब गेलेली असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला नेहमी भोगावे लागत असते. वरवर तो जरी तुम्हाला सुखी दिसत असला तरी देखील आतून मात्र त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुम्हाला न मिळालेले नक्कीच ते तुम्हाला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून तुम्ही कधीही निष्ठा सोडू नका. नेहमी तुम्ही प्रामाणिक राहा, भक्ती करा, कुणाचं वाईट चिंतू नका, असं मामाने नक्कीच म्हटले. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, हा उपदेश तुम्हाला देखील आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर खऱ्याने राहत असाल तरी देखील लोक जर तुम्हाला लुबाडत असतील, तरी देखील तुम्हाला दुखवत असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही अजिबात चिंता करू नका. समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नसते. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही करीत असतो
ते तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये घडतच असते. पण एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे. आयुष्यात काही देखील घडले, कोणत्याही गोष्टी जरी घडल्या तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला नेहमी आनंदी ठेवलं पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही करीत असताना त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नक्कीच घडीत असतात. परंतु तुम्हाला मात्र एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात काय देखील घडले तरी देखील आपण मात्र नेहमी आनंदी राहून हे आपले आयुष्य जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्ही शांत राहा. तुम्ही तुमच्या चिंता करणं सोडून द्या. तुम्ही जितकं जास्त चिंता कराल तेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दुःखी व्हाल, आणि जितकं जास्त तुम्ही भगवंतांचे चिंतन कराल तितकंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहाल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, नेहमी आपण मात्र आनंदी राहून हे आपले जीवन नक्कीच जगलं पाहिजे. बस एवढंच आपल्याला भगवंत म्हणतात. म्हणून तुम्ही सर्व चिंता आणि दुःख यांना सोडून द्या आणि बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने नक्कीच करायला तुम्ही सुरुवात करा. बाकी हातात हात घेतली तर ती मैत्री होते, दोन्ही हात जर जोडले तर ती भक्ती होते, हातावर हात आपटला तर ती टाळी वाजते, आणि कुणाला हात दिला तर मग मात्र नक्कीच मदत होते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य गोष्टी देखील सहजच शक्य मात्र होऊन जातात. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण नक्कीच आपला हात प्रत्येकाला अडचणीच्या काळी दिला पाहिजे. समजून घ्या, आयुष्यात जर एखाद्या व्यक्तीला अडचण आलेली असेल तर तुम्ही मात्र त्याला अडचणीच्या काळी नक्कीच मदत करायला शिका. तुमच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे जरी आलेली असलीत ना, तरी देखील तुम्ही मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचं आयुष्य नक्कीच तुम्ही जगलं पाहिजे. शेवटी आयुष्यामध्ये अशक्य असे तर काही देखील नाही. अशक्य अर्थात शक्य आणि अशक्य हे तर आपल्या मनाचा खेळ आहे. फक्त तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार करून तर पहा. तुमच्यासाठी प्रत्येक अशक्य गोष्ट देखील शक्य होताना तुम्ही मात्र नक्कीच पाहाल. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणात ठेवायचे. नियती म्हणजे केवळ योगायोग नसतो, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पाडण्यासाठी एक ना अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. बुद्धिमान मनुष्य अशा त्या सर्व पर्यायांना ओळखून त्यातून योग्य तो पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दुःख आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काही कधीही करू मात्र नक्की शकणार नाहीत. आणि प्रेमळ मित्रांनो, मामा म्हणतात, तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे मी, तुला कधी हरू देणार नाही, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे, ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कितीही जास्त दुःख जरी असले आणि कितीही जास्त संकटे जरी असले तरी देखील आपण मात्र नेहमी नक्कीच आनंदी राहून हे आपलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे. एवढंच आपल्याला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचे. आणि नाम घेत राहा बाळूमामांचे. नक्कीच बाळूमामांचे जो व्यक्ती निस्वार्थ मनाने नामस्मरण करीत असतो त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदच आनंद येतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम आपण एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यात काही देखील झाले आणि किती दुःख जरी आले तरी देखील आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण करणं कधीही सोडू नये. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच प्राप्त करू शकाल. फक्त तुम्हाला स्मरणात ठेवायचे, भगवंत अर्थात भगवंतांसाठी सर्व काही शक्य आहे. अशक्य असे त्यांच्यासाठी काही देखील नसते. बाळूमामांनी आपल्याला जे दिलेले आहे
त्यामध्ये सुख मानून आनंदाने राहणे हे जास्तीत जास्त महत्त्वाचे असते. मोठेपणा काहीही कामाचा नाही. जैसे ठेवले गुरु माऊली तैसे राहावे आनंदाने आपण. जगाचा तो पालनहार आणि आपण त्यांचे दास. हेची किती थोर भाग्य आपले आणि सोबत आहेत हे नक्कीच गुरु माऊली आपले. बस एवढंच मानून आपण प्रत्येकाने नेहमी आनंदी राहून मात्र जीवन हे जगलं पाहिजे. बाळूमामांना अर्थात बाळूमामांच्या चरणी सतत प्रार्थना करावी की हे गुरु माऊली, मी कसाही असलो तरी मी तुमचा आहे. नक्कीच तुम्ही मला नक्कीच कधीही अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला मात्र तुम्ही नेहमी सांभाळून घ्या. अशी नक्कीच मामांच्या चरणी आपण प्रत्येकाने प्रार्थना केली पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे स्वभाव नक्कीच माणसाचा जसा असेल तशी त्याची संगत राहते. समजून घ्या. तुमचा स्वभाव नेहमी तुम्ही उत्तम ठेवला तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाहीत. बाकी लोकप्रिय होण्यासाठी कधीही आपण मात्र लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघडून आपल्याला किंमत राहणार नाही. लबाडी ही तर एक पद्धतीची आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचरणाशी नेहमी ठाम मात्र राहायला शिकलं पाहिजे. भगवंत म्हणतात, जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून तर मैत्री व नाती हे कांद्यासारखी आहे. ज्याला भरपूर थर आहेत ते तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील, पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न कराल तर मग मात्र ते तुमच्या डोळ्यामध्ये पाणी नक्कीच आणतील. थकले असाल तर थोडी तुम्ही विश्रांती घ्या, पण पराभव मानून तुम्ही कधीही थांबू नका. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो याला स्वीकारतो तो मात्र आयुष्यामध्ये पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नांना दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं एक प्रतिउत्तर असते. बाकी मित्रांनो, दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः चांगलं होईल, आता स्वतःचं चांगलं होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही वाट पहा. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला भोगावं लागेल, तुम्हाला शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही. कारण दुसऱ्याला आपण जे देतोय नियती आपल्याला ते दुप्पट देते. सुखाचे क्षण द्या किंवा दुःखाचे समोरच्याला, तुम्हाला ते दुप्पट भेटणार. वेळ लागतो न्याय भेटायला, पण न्याय मात्र प्रत्येकांना भेटतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण कधीही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुम्ही स्वतःची प्रामाणिक राहून हे आयुष्य जगा. काय देखील तुम्हाला कधी कमी मात्र पडणार नाही आणि फरक तर मुळीच पडणार नाही. समजून द्या, कारण नशीब, कर्म, अधिक संधी कधीही बदलू शकते. अर्थात जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायचे, कारण हा जन्म मात्र आपल्याला पुन्हा कधी देखील मिळणार नाही. एवढंच आपण सदैव स्मरणात ठेवून आनंदाने आयुष्य जगावे. कष्टाची भाकरी गोड लागली, लुटावे कुणाला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे कधी जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी आम्हाला जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे, धूळ थापा मारणे, खोटं बोलणे, फसवणे कधी जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची नक्कीच मोठ बांधली. आजपर्यंत काही मात्र आम्हाला नक्कीच कमी पडलं नाही. वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट कधी जाणार नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळेही कधी आपले उघडणार नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन अगदी सुखमय मात्र होऊन जातं. बाकी प्रेमळ मित्रांनो, सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची कधी गरजच नसते. कारण कितीही वाईट जरी प्रसंग अशा व्यक्तीवर नक्कीच आल्यानंतर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतात आणि त्यातून सुखरूप सुटतात व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत आपण प्रत्येकाने करावी. असे सत्कर्म केलेले कधी देखील वाया जात नसते.
आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समयी हे मिळतं. म्हणून प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्ही उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केलं पाहिजे. समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला अर्थात आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. आज ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला बाळूमामा योग्य वेळ आल्यानंतर देणार. अर्थात प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यामध्ये बाळूमामा दिले तर तुम्हाला नक्कीच 7 पिढ्या बसून खातील एवढं देतील, आणि ते जर एकदा घ्यायला सुरुवात केले तर काय देखील शिल्लक ठेवणार नाहीत. म्हणून तुम्ही कधीही वाईट नक्कीच कर्म करू नका, अन्यथा तुम्हाला जे काही सध्या भगवंतांनी दिलेले आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यापासून मात्र नक्कीच दूर जाणार. म्हणून जेवढं तुम्हाला मिळालेले आहे त्यामध्येच तुम्ही नेहमी आनंदाने राहून जगाला मात्र शिकलं पाहिजे. भगवंत म्हणतात, माणसं काली बोलत होती, आज देखील बोलत आहेत आणि उद्याही ती बोलणार आहेत. आपण मात्र ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं. स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा कधी देखील फरक पडणार नाही. म्हणून सर्वप्रथम आपण स्वतःवरती विश्वास मात्र ठेवायला शिकलं पाहिजे. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य गोष्टी देखील शक्य मात्र नक्कीच होऊन जातील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचं सुंदर आयुष्य जगण्यास मात्र सुरुवात करा. बाकी काय बरोबर काय चुकीचे हे ठाऊक असून देखील चुकीची कर्म करतोस तरी काय सत्कर्म करून घेत राहा. मुखी नक्कीच नाव तरच तुला साथ देईन ही अवघ्या ब्रह्मांडाची माया. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला साथ भगवंतांची हवी असेल ना तर तुम्ही कधी कोणाला सुख देऊन तरी पहा, तुम्हाला त्याच पद्धतीने भगवंत दुप्पट सुख देतील. आणि जर तुम्ही इतरांना नक्कीच दुःख द्याल तर दुप्पट दुःख तुमच्या पदरी येईल. म्हणून आपण मात्र ठरवायला हवं आपल्याला कोणत्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत. जी माणसे तोंडावर आपली स्तुती करतात व मागे आपल्या विरोधात बोलतात ती मात्र आपली कधी देखील नसतात, समजून घ्या. म्हणून अशा माणसांवर कधी देखील तुम्ही मात्र विश्वास ठेवू नका. परंतु जी तोंडावर आपल्या चुका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात आणि मागे आपले गुण गातात, तेच खरे आपले विश्वासू साथीदार मात्र नक्कीच असतात. आयुष्य हे तर नक्कीच काहीतरी करून दाखवण्यासाठी जगायचं आहे, प्रसिद्धीसाठी कधीही नाही. पण तरीही काही लोकांना आयुष्य प्रसिद्धी मिळवून देतं आणि काही लोकांना प्रसिद्धी आयुष्य मिळवून देते. हे नक्कीच देखील काही खोटं नक्कीच नाही. फरक फक्त इतकाच असतो की काहीतरी करून दाखवल्यामुळे आयुष्याने मिळवून दिलेली प्रसिद्धी चिरकाळ टिकते. प्रसिद्धीमुळे मिळालेले आयुष्य किती काळ टिकेल सांगता मात्र कधी येणार नाही. एवढंच आपण प्रत्येकाने सदैव स्मरणात ठेवायचे. बाकी आयुष्य जगणं सोपं नसतं. इथे काही झालं तरी जगावंच लागतं आणि आरोपांना तोंड पण आपल्याला द्यावं लागतं. कारण आयुष्य हे सायकल सारखं आहे. इथे तोल सांभाळण्यासाठी पुढे हे जावं लागतं. लोक आरोप करतात म्हणून इथे मात्र कोणी देखील थांबू शकत नाही, समजून घ्या. खरं तर आपला तोल जावा आणि आपल्या आयुष्याची सायकल पूर्णत्व बंद पडावी. म्हणूनच नक्कीच लोक बऱ्याचदा मुद्दाम आपल्यावर बरे वाईट आरोप मात्र लावत असतात. नक्कीच लोकांच्या आरोपांना घाबरून जो जगायचं थांबला तो मात्र इथेच कायमचा संपला, हेच आपण प्रत्येकांना स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट आयुष्यामध्ये कधी कोणावर जास्त काळ विश्वास ठेवू नका आणि कधी काळ कोणावरती जास्त तुम्ही अवलंबून राहू नका. कारण हे आयुष्य आहे, हे तर नुसतं आपल्याला जगायचं आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सध्या घडत असते किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी घडतच आहेत. म्हणून एकच गोष्ट तुम्हाला देखील इथे स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे काही देखील झाले आणि कोणत्या गोष्टी जरी झाल्या तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच आयुष्य जगलं पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा. आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नक्कीच नाही.
तुम्ही जर तुमच्या मनामध्ये सदैव सकारात्मक विचार केलेत ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील मागे जाणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी सकारात्मक राहून हे आपलं आयुष्य मात्र जगलं पाहिजे. भगवंत म्हणतो, माणसाने पुष्कळ धन मिळवले पण सत्कर्मासाठी. जर नक्कीच दान धर्म केला नाही तर तो वाईट मार्गाला मात्र नक्कीच लागेल. हे देखील आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाकी चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी मात्र कधी होत नसतो. म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी देखील संपणार नाही. बस एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जगलं पाहिजे. कारण तुमच्यावरती जर अडचण आली, अर्थात एखादी अडचण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आली, तर त्या अडचणींचा सामना तुम्हाला स्वतः करायचा असतो. म्हणूनच कधी कुणापासून तुम्ही मात्र अपेक्षा करू नका. नेहमी हे आपले आयुष्य आपणच नेहमी आनंदाने पूर्णत्व जगलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण स्मरणात ठेवून आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून आपण मात्र आता हे आपलं आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. आजचा हा संदेश जर तुम्ही शांत मनाने इतका ऐकलेला असाल तर मीही तुमच्या मनापासून नक्कीच आभार मानतो. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे. अर्थात कितीही आयुष्यामध्ये दुःख जरी असले, कितीही आयुष्यामध्ये संकटे जरी असले, तरी देखील आपण मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जगलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, तुम्ही नक्कीच जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. तुम्हाला जर आयुष्यामध्ये खरोखर आनंद नक्कीच प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचं आयुष्य जगलात तर कधी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चिंता मात्र करण्याची गरज नक्कीच राहणार नाही. कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं. मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशा तशा मांडायच्या असतात. पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता कधी येणार नाहीत. आणि कधीतरी असं होतं की नक्कीच भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्ती कधी आपल्याला सापडत नाही. हीच अशी अनेक दुःख घेऊन आपण मात्र शेवटच्या प्रवासाला निघत असतो. आणि म्हणूनच तर नक्कीच पूर्णत्व भगवंतांच्या हे म्हणणे मनाला मात्र स्पर्श करून जाते. भगवंत म्हणतात, जगाचा निरोप घेताना माणूस इथून काही नेऊ शकत नाही यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असलेलं पण सांगता न येणारं असंख्य दुःख तो मात्र आपल्याबरोबर नक्कीच नेत असतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून हे तुमचं नक्कीच आयुष्य जगाल. तडजोड आणि संवेदना या एकाच नाण्याच्या दोन बाजू. ज्या व्यक्तीला संसारात जोडीदारासाठी सतत तडजोड करावी लागते तेव्हा संवेदनाचा छाप नक्कीच त्याला सलत राहत असतो. त्याला किंवा तिला सहनशक्ती जितकी चिवट, संसार तितकी वर्षे चालत असतो. नाण्याच्या दोन्ही बाजूला तडजोडीचा शिक्का उमटायला लागतो तेव्हा प्रतिध्वनी शोध अन्यत्र सुरू होतो. त्या मार्गावर एकच व्यक्ती परिपूर्ण भेटते. तर कधी कधी वेगवेगळ्या कलात्मक मागण्यांसाठी वेगवेगळ्या माणसांची चाचणी मात्र सुरू होत असते. हे देखील आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये तर सुख आणि दुःख येतच राहतात. अर्थात आयुष्याचा प्रवास म्हटल्यानंतर समजून घ्या, आयुष्य नक्कीच तुम्हाला पूर्णत्व आनंदी नक्कीच, अर्थात आयुष्य तुम्हाला आनंद देण्यासाठीच आहे. आयुष्याकडून जशी अपेक्षा ठेवत असताना तसंच तुम्हाला हे आयुष्य नक्कीच गोष्टी देत असतं.
तुम्हाला जर खरोखर या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त करायचं असेल तर तुम्ही इतरांना मात्र आनंद द्यायला शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायच्या आहेत. ज्या दिवशी जाशील तू अशा कालोख्यात, त्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ. त्यावेळी तू घाबरू नकोस, नक्कीच बाळूमामाच देतील तुला साथ. म्हणून तुम्ही चिंता करणं सोडून द्यावे. बाकी दुःख काय जगात सर्वत्र आहेच. अर्थात परिचयाच्या माणसांच्या बाबतीत काही घडलं की आपण म्हणतो इतर सगळे सोडून याच माणसांच्या वाट्याला हे का. आपण असा प्रश्न जेव्हा भगवंतांना किंवा नियतीला विचारतो तेव्हा नियतीने इतरांची अडवणूक कुठे केलेली आहे हे माहिती नसतं. आपलं जग हे केवळ आपण आखलेल्या वर्तुळा एवढंच मर्यादित आहे. म्हणजे प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मागील काळ, आत्ताचा काळ नक्कीच पाहू शकाल, परंतु समजून घ्या पूर्णत्व तुमच्या आयुष्यामध्ये मागच्या जन्मामधले तुमचे कोणते कर्म आहे हे मात्र तुम्हाला मुळीच ठाऊक नाही. म्हणून सर्वप्रथम आपण प्रत्येकाने एकच गोष्टी स्मरणामध्ये ठेवल्या पाहिजेत, ते म्हणजे काही झाले आणि कोणत्याही गोष्टी जरी आयुष्यामध्ये घडल्या तरी देखील आपण नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. कारण भगवंत कधीही कुणाला दुःख मात्र नक्कीच देणार नाहीत. अर्थात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर सुख हवे असेल तर तुम्ही प्रथम मनाने समाधानी व्हा. कारण जो व्यक्ती नेहमी मनाने समाधानी राहून हे आयुष्य जगत असतो ना, तो मात्र व्यक्ती कधी देखील दुःखी राहणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम समजून घ्या, जो व्यक्ती आनंदी मनाने असेल तो व्यक्ती कधी देखील दुःखी राहणार नाही. म्हणून आपण आपली चिंता काळजी सोडावे आणि नेहमी भगवंतांचे आपण मात्र नक्कीच नामस्मरण निस्वार्थ मनाने करावे. एखाद्याची काळजी, रिस्पेक्ट, प्रेम जितकं अर्थात तितकंच करा जितकं ते तुमची किंमत करतात. कसंही नाही, या गोष्टी जास्त चालल्या ना तर समोरच्याला त्याची किंमत राहणार नाही. म्हणूनच आपल्याला एकच गोष्ट नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे काही झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे नक्कीच आयुष्य जगलं पाहिजे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात काहीही अर्थात अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. फक्त तुम्हाला स्वतःवरती मात्र विश्वास ठेवायचा आहे. बाकी अर्धे दुःख तर तुम्हाला या एकाच कारणामुळे आलेले आहेत, ते म्हणजे आपण हेच पाहतो की भगवंताने इतरांना काय दिलेलं आहे. आपण नेहमी याच गोष्टी पाहून आयुष्यामध्ये उदास राहतो. पण प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या गोष्टी सध्या तुम्हाला भगवंताने नक्कीच दिलेल्या आहेत त्या गोष्टी नक्कीच तुम्हाला उत्तम पद्धतीने समजून घेतल्या पाहिजेत. ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच भगवंतांनी सर्व काही आनंद दिलेला आहे. म्हणून आपण आपली चिंता करणं सोडावं आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण नक्कीच करावं. बाकी आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांचे नामस्मरण करणे. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणती सर्जरी त्याला कधी देखील बरं करू शकणार नाही. आणि जर तुम्ही मनाने नक्कीच श्रीमंत आणि मनाने जर तुम्ही नेहमी आनंदी राहाल तर तुम्हाला कधी दुःख मात्र येणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपण मात्र आपल्या मनाने नक्कीच आनंदी राहून जीवन जगलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं काही गमावलेलं आहात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र आता तुमची काळजी करणं सोडा आणि भगवंतांचं नक्कीच तुम्ही नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. नक्कीच एवढं मात्र समजून घेतलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीने आपल्याला दुःख दिले तर आपणही त्या व्यक्तीला कधी दुःख देण्याच्या भानगडीत पडू नये. कारण प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जर तुम्ही एखाद्याला दुःख द्याल तर तेच दुःख तुम्हाला देखील आयुष्यामध्ये नक्कीच येणार. म्हणून आपण सर्वप्रथम कुणालाही नक्कीच दुःख देऊ नये. अर्थात तुम्हाला सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त झालेलं आहे बस त्यामध्येच तुम्ही नेहमी
आनंदी राहून हे तुमचं आयुष्य जगलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये काय देखील झालं तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःला आनंदी ठेवायला शिकलं पाहिजे. बस याच गोष्टी तुम्हाला सदैव स्मरणात करायच्या आहेत. स्वतःला घडवण्यात आपला वेळ नेहमी तुम्ही खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला कधी वेळच मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे, तर नक्कीच त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून. हे देखील आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच एक गोष्ट आपण मात्र नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही झालं तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून आयुष्य खरोखर जगलं पाहिजे. बाकी आयुष्याचा एक ना एक दिवस शेवट मात्र नक्कीच आहे. म्हणून आपण सारखं चिंता करण्यापेक्षा नक्कीच भगवंतांचे नामस्मरण करण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. असे म्हणतात, हृदय हे जगातील सर्वात सुंदर मंदिर आहे. अर्थात हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हसणाऱ्या नक्कीच हृदयावर तुम्ही तुमचा विश्वास ठेवा. कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ मात्र नक्कीच सध्या असते. हे देखील आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वेळ आल्यानंतर नक्कीच प्राप्त होणार. म्हणून तुम्ही तुमची काळजी करणं सोडा आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आता मात्र तुम्ही तुमचे लक्ष नक्कीच केंद्रित करा. बस एवढंच आपण प्रत्येकाला स्मरणामध्ये ठेवायचे. रक्तापलीकडील नातं आपलं सहजासहजी नाही तुटणार. समजून घ्या, आयुष्यात अगदी आपण नेहमी समाधानी जर आयुष्य जगलं तर आपल्याला कधीही आयुष्यामध्ये नक्कीच दुःख राहणार नाही. म्हणून आपल्याला आयुष्यात आपण जेवढ्या गोष्टी नक्कीच गमावलेले आहोत त्याहून उत्तम गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये भगवंत नक्कीच देणार. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, अजूनही आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद आहे. म्हणून तुम्ही तुमच्या आता आयुष्यामध्ये चिंता करणं सोडून दिलं पाहिजे आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने आता मात्र नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायचा आहे. मोठेपणा हा 3 गुण आहे. मी पदाने नाही तर संस्काराने नक्कीच पूर्णत्व प्राप्त होतो. समजून घ्या, मीपणा मोठेपणा हा पूर्णत्व आयुष्याला नष्ट करण्यात पूर्णत्व यशस्वी होतो. म्हणून आपण मीपणा सोडावा, मोठेपणा सोडावा आणि जे तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे त्यामध्येच आपण मात्र नेहमी आनंदी राहून आयुष्य जगावे. बाकी मित्रांनो, भगवंत नेहमी म्हणतात ते म्हणजे इतरांकडे काय आहे ते तू अजिबात बघता पाहू नकोस, तर तुझ्याकडे सध्या काय आहे ते पाहून तू नेहमी तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी राहा. कारण भगवंतांनी तुम्हाला सध्या जे काही दिलेले आहे त्या नक्कीच प्रत्येक गोष्टी उत्तमच तुम्हाला दिलेली आहेत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे आपलं आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. बाकी तुम्ही स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच कधी मिळाला नाही पाहिजे. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे, तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणूनच. बस एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या नक्कीच जर तुम्ही दुःखी असाल तर सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या की तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये जितकं जास्त दुःखी राहाल तेवढं जास्त तुम्हाला तुमचं आयुष्य अजून जास्त दुःखी करेल. म्हणून आपण नेहमी दुःखी राहण्यापेक्षा आनंदी राहण्याचा पूर्णत्व प्रयत्न केलं पाहिजे. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर मग मात्र तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा. तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता,
उद्दिष्ट नव्हता याची खात्री पटली तर मग मात्र तुम्ही श्रम करा. एवढंच आपण आपल्या आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी समजल्या पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला नेहमी आनंदी राहून हे आयुष्य जगायचं आहे. बाकी काय कमवलेले आहोत आपण आणि काय गमवलेले आहोत याचा विचार नेहमी करण्यापेक्षा जे सध्या तुमच्याकडे आहे तेच नक्की तुम्ही पाहून उत्तम नक्कीच आयुष्य मात्र जगलं पाहिजे. ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जाईल. अर्थात मधील काळात मात्र तुम्हाला असंच चालून मात्र घ्यावं लागेल. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायचे. बाकी गुरुकृपा नक्कीच प्रत्येकांवरती असते. समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. बाकी मित्रांनो, जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे आणि जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून आपण प्रत्येकाने नक्कीच प्रेम करावे. एखादी वस्तू वापरली नाही की दिगंजते आणि जास्त वापरली तर दिसते. काय झालं तरी शेवट तर ठरलेलंच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच आहे. बाकी असे म्हणतात, आयुष्यामध्ये सुख हवं असेल तर पैसा गमवा. पण प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये खरोखर तुम्हाला सुख प्राप्त करायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सदैव आनंदी राहून हे तुमचं आयुष्य जगाल. म्हणूनच आपण प्रथम स्वतःवरती मात्र विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी रक्तापलीकडील नातं आपलं सहजासहजी कधी तुटणार नाही. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जो व्यक्ती तुमच्याकडे सध्या नक्कीच आहे, समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये जो व्यक्ती तुमच्यासाठी सध्या खास आहे तो व्यक्ती मात्र तुमच्यासाठी खासच राहणार. पण तुम्हाला मात्र प्रत्येक वेळी माणसं ओळखत आणि माणसं वाचायला उत्तम पद्धतीने तुम्ही शिकलं पाहिजे. आम्हा म्हणतात, नको करू तू सध्या तू चिंता व्यर्थ, तुझी चिंता हे संपूर्ण व्यर्थ, कर तू माझे नामस्मरण निस्वार्थ मनाने आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नक्कीच तुला प्राप्त होऊन जातील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी जर राहायचं असेल ना तर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. म्हणून आपण आपली चिंता सोडावी आणि भगवंतांचे आपण नेहमी नामस्मरण मात्र नक्कीच करावे. बाकी मन तर नाजूकच असतं. आयुष्यात आलेली काही चुकीची माणसं त्याला दगड मात्र नक्कीच बनवतात. मागे आपण मात्र नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवून हे आपलं आयुष्य आपण जगलं पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये सध्या तुम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे बस त्याच गोष्टीला आपण पाहून नेहमी आनंदी मात्र नक्कीच राहिलं पाहिजे. समजून घ्या, आयुष्यामध्ये काय देखील झालं तरी देखील आपण जर स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख येणार नाही. खोट्या शपथ घेण्यापेक्षा खरं तुम्ही बोलत जावा. कारण माणूस नक्कीच पूर्णत्व मरत तर नाही, पण विश्वास मात्र नक्कीच तुटतो. म्हणूनच आपल्याला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, तुम्हाला कोणीही किती जास्त दुःख जरी दिला तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून आनंदी नक्कीच राहिलं पाहिजे. कारण जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवत असतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून नक्कीच आयुष्य मात्र आनंदी राहून जगत असतो. बाकी भगवंत म्हणतात, अडचणी आल्याशिवाय माणसाला जाग कधी येणार नाही आणि समस्येशी लढल्याशिवाय तो नक्कीच जाणता कधी होणार देखील नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे काय देखील झालं तरी देखील आपण स्वतःच्या मनाला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही स्वतः नक्कीच नेहमी आनंदी जर राहून आयुष्य जगाल
तर तुम्हाला कधी देखील चिंता मात्र करण्याची गरज पडणार नाही. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायच्या आहेत. तुझ्या नशिबात ग्रह वक्री असू देत किंवा साडीसाठीचे भोग असू देत, तुझ्या प्रारब्धाचा एकच आहे किमयागार, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. म्हणून तुम्ही त्यांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करा. तुम्ही नक्कीच निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करा. जो निस्वार्थ मनाने नक्कीच बाळूमामांची भक्ती करीत असतो त्याच्या मात्र आयुष्यामध्ये नेहमी आनंदच आनंद येत असतो. म्हणूनच तुम्हाला जर दुःख आलेली असतील तर सर्वप्रथम तुम्ही त्या दुःखांकडे पाहण्यापेक्षा तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही सुख तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहेत तुम्ही त्या सुखाकडे पहा. मला काही अर्थात सत्य आधीच माहिती होती, फक्त बघायचे होते की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, अर्थात अबोला जवळचं कोणी नक्कीच पूर्णत्व कोणी बोलायचं बंद झालं की जे त्रास होतो तो शब्दात मात्र कधी सांगता येणार नाही. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे तर क्रेडिट कार्ड सारखं आहे. नक्कीच आज वापरताना आनंद मिळतो, पण मात्र काळांतराने आपल्याला त्याची किंमत चुकवावी लागते. खोट्यांच्या बेटकीत आम्ही खरं बोलून फसलो, ती मात्र टोळी गद्दारांची होती जिथं आम्ही नातं जोडून फसलो. कोणालाही हक्काने रागवताना तुम्ही मात्र 10 वेळा विचार करा, कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव नक्कीच लावलेलं कमी मात्र लक्षात ठेवतात. बाकी आपली इच्छा नसताना सुद्धा खूप काही आपल्याला मात्र डिलीट करावं लागतं मोबाईलमधून आणि मनामधून सुद्धा. बाकी तुमच्या जवळच्या माणसाला सगळंच तुम्ही कधी सांगत बसू नका. काही गोष्टी तो आपसुक देखील समजून नक्कीच घेतो. एवढं मात्र नक्कीच, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी मात्र कधी येणार नाही. माणसांचा आधार ही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. बाकी समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण समोरच्या व्यक्तीचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम हा तर महत्त्वाचा भाग असतो. शत्रू मिळवणंही वाटतं, आता शत्रू मिळवूनही वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप चांगली कामं आपल्याला मात्र करावी लागतात. बोलणं बंद झाल्याने सगळीच नाती कधी तुटणार नाहीत. काही नाती तुटू नयेत म्हणून बोलणं मात्र आपल्याला बंद करावं लागतं. एवढंच, पण सरळ वागू नये की ही दुनिया तुमच्या आयुष्याचे निर्णय मात्र घ्यायला लागते. भाकरी एकच असते, पण भाकरी मिळवण्यासाठी जो पळत असतो त्याच गरीब, तर नक्कीच भाकरी पचवण्यासाठी जो पळत असतो नक्कीच त्याला मात्र श्रीमंत म्हणतात. आयुष्यात असे लोक तुम्ही जोडलं पाहिजेत जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. नात्याला पैशांच्या अर्थात नक्कीच नजरेने पाहू नका, कारण आता टिकवणारी माणसे बहुतेकदा गरीबच असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय काय घडलं याचा विचार नेहमी करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार तुम्ही करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. बाकी सारखीच माघार घेणाऱ्याला कोणीच किंमत देत नसतो. त्यांचा फक्त गरजेपुरता वापर करून घेतला जातो. बाकी परमात्मा कधी कोणाचं भाग्य लिहिणार नाही. भाग्य लिहितात ते आपले विचार आणि आपले कर्म. स्मरणात ठेवा, आयुष्य हे दुसऱ्यांच्या धाकात नाही तर स्वतःच्या थाटात जगायचं. सगळ्यांना आपलं मानायचं, पण सगळ्यांपासून आपण मात्र 4 हात लांब राहायचं. कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल हे मात्र कधीही सांगता येणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, जी माणसं अर्थात समजावून सुद्धा समजत नाहीत, मात्र समजावून सुद्धा समजत नाहीत, अशांना मात्र समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं आपण टाळलं पाहिजे. समुद्र खारट होता, बाकी खारटच आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काय देखील फरक पडणार नाही. बस एवढ्याच गोष्टी स्मरणामध्ये ठेवून आपण मात्र नेहमी हे आयुष्य आनंदी जगलं पाहिजे.
बाकी आयुष्यात कितीही वाईट दिवस येऊ द्या, कितीही संकटे येऊ द्या, पण या दोन गोष्टी कधीच तुम्ही सोडू नका. आशा आणि विश्वास या दोन गोष्टी जर तुम्ही सोडल्या तर तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये दुःखी राहाल. पण प्रेमळ मित्रांनो, आपल्याला मात्र विश्वास पूर्णत्व स्वतःवरती ठेवायचा आहे. म्हणून सर्वप्रथम तुम्ही विश्वास मात्र आणि नक्कीच आशा देखील स्वतःवरती ठेवा. जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील जास्तीत जास्त प्रमाणात दुःख मात्र नक्कीच येणार नाही. बस एवढंच आपण प्रत्येकाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात समजून घे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी मात्र तुमच्या मनासारख्या कधी घडणार नाहीत. माणसाने मस्तपैकी एकदम सुखाने आणि आनंदाने आयुष्य जगावं. अर्थात काल आपल्यासोबत काय घडलं नक्कीच याचा विचार करण्यापेक्षा उद्या भविष्यात आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार वर्तमानातच राहून जास्त करावा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला येथे जन्माला आलेले आहोत. जे आपण प्रत्येकांना उत्तम पद्धतीने मात्र समजलं पाहिजे. बाकी चांगले काम करताना अर्थात करत असतानाही जर कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना मात्र ती शंका तुम्ही घेऊ द्या. कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते. कोळशाच्या काजलीवर कधी देखील शंका मात्र घेता येणार नाही. सत्य, अति स्वाभिमान आणि अति अभिमान असला की माणूस आपला असलेला मानही नक्कीच गमावून बसतो. बाकी भगवंत म्हणतात समजून घे. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर कधी घेऊ नकोस. जे तुला आयुष्यामध्ये मिळवायचं आहे त्याहून उत्तम गोष्टी तुला मात्र तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी चिंता आणि काळजी करण्यापेक्षा भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अर्थात तुम्ही तुमची चिंता सोडून द्या आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र नक्कीच लक्ष द्या. भगवंत म्हणतात ज्या माणसांच्या गरजा कमी असतात ती नेहमी समाधानच असतात. आपल्याला जे मिळणार आहे त्या मिळवण्याशिवाय ते मात्र राहणार नाहीत. परंतु समजून घ्या, भगवंतांनी तुम्हाला जे दिलेले आहे त्यामध्ये देखील आपण संतुष्ट राहिलं पाहिजे. कारण सध्या जे तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे ते देखील आणखी एखाद्या कुणाचे तरी स्वप्न नक्कीच आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सध्या तुम्हाला जे काय मिळालेले आहे त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहून नक्कीच पूर्णत्व जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात किती दुःख आली, किती संकटे आलीत तरी देखील तू मात्र कधीही रडू नकोस. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच आयुष्यामध्ये कानावर आलेली प्रत्येक गोष्ट आपण कधी मनावर घेऊ नये. कारण ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त गोष्टी अर्थात ज्या गोष्टींकडे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त लक्ष केंद्रित करीत असतात त्याच गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दुःख देतात. अश्रूंची अर्थात अश्रूंनीच अश्रूंचा लोट थोपायचा असतो. अश्रूंचाच पूर्णत्व बांधायचं असतो. दुसऱ्यांना सवड नसते, त्यांना बहुधा काम असते. नक्कीच लांबून हसायचे असते, बाकी अपेक्षा टिंगल करायची असते. अश्रूंना मग नक्कीच भरती येते. सगळ्यात नक्कीच देहाचा मग महापूर होतो. एखादा माणूस नक्कीच वाहून गेला तर फारच तो बिघडत नाही. पण दुःखाची टिंगल नक्कीच रोखायची असेल तर अश्रूंना बांध मात्र घालता आले पाहिजे. मोठेपणा हा तो गुण आहे, नक्कीच जी पदाने नाही तर संस्काराने प्राप्त होतो. बाकी समजून घ्या, नक्कीच परव्यांना आपलं परक्यांना आपलं बनवणं तेवढं नक्कीच अवघड नसतं जेवढं आपल्या माणसांना आपलं टिकून ठेवणं असतं. बाकी विचार ही एक विलक्षण शक्ती आहे. तुमचे भले करण्याचे किंवा पूर्ण वाटोळे करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांत आहे. म्हणून तुम्ही प्रथम तुमचे विचार बदला, मग तुमचे नशीबही बदलेल. मनस्थिती बदला, नक्कीच तुमची तेव्हा परिस्थितीही बदलेल. नशिबात असेल तसे घडेल हे नक्कीच खरे नसून अर्थात जसे माणूस जसे घडविल तसे नशीब घडेल हे मात्र नक्कीच खरे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही तुमच्या मनाला
उत्तम पद्धतीने घडविले पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाला प्रथम उत्तम पद्धतीने सकारात्मक केले पाहिजे. बस एवढंच तुम्हाला सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचे. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे. याउलट आयुष्यातील सगळ्यात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे. एवढंच आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत ती घंटा तुम्ही कधी वाजवणार नाही. बाकी कवितेला चाल नाही जोपर्यंत नक्कीच तुम्ही ती गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या कधी व्यक्त करत नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा टळू नये अशी नक्कीच शक्ती, अर्थात निष्ठा कधी टळू नये अशी भक्ती हवी. सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी. कधीही विसरू नये अशी मात्र माणसे हवीत. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये मिळून जातील. जे बदलणं शक्य आहे ते तुम्ही बदला, आणि जे तुम्हाला बदलता येणार नाही ते तुम्ही स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून तुम्ही नेहमी दूर राहा. पण तुम्ही नेहमी स्वतःला आयुष्यामध्ये आनंदी मात्र नक्कीच ठेवून हे आयुष्य जगा. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात. धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरत असतात. किती अजब आहे ना. माणसांच्या शरीरात 70% पाणी आहे, आणि जर जखम झाली तर रक्त येतं. आणि नक्कीच माणसांचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावले की डोळ्यातून पाणी येतं. हे मात्र नक्कीच परमेश्वरांची एक वेगळीच लीला आहे. अर्थात प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, सर्व गोष्टी जर तुमच्या मनासारख्या झाल्याच पाहिजे हा आग्रह कधी तुम्ही धरू नका, कारण हा आग्रहच माणसांच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे सर्वांनी हे मनी ठासावे की करतानी करविता तोच एक. नक्कीच गुरुमाऊली श्री संत सद्गुरू बाळूमामा आहेत. नक्कीच तुमच्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. समजून घ्या, तुमच्या मनामध्ये कधीही गर्वपणा पण नसू नये, हे देखील तुमच्यासाठी वाईट आहे. बाकी मनात असून चालत नाही. नशिबाती काही गोष्टी असाव्या लागतात. किती चांगलं वागा तरी नको तेही सोसावं लागतं. आशेची सावली कधी दिसत नसते, समजून घ्या. अर्थात सावली दिसते समोर, मात्र निराशेच्या वाळवंटात नक्कीच चालावं लागतं. कंठ जरी आला दाटून चुकी दाखवण्यासाठी हसावं लागतं. जखमा विसरून अर्थात ओघळणाऱ्या अश्रूंना लपून अलगद पुसावंच लागतं. आलीच जर वेळ तर परक्यांसाठी आपल्या लोकांवर आपल्याला देखील रुसावं लागतं. हेच खरं आयुष्य आहे. म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे. काय देखील झाले आणि कोणत्याही आयुष्यामध्ये गोष्टी जरी घडल्यात तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. नातं तेव्हाच बनवा जेव्हा तुम्ही ते आयुष्यभर टिकवू शकाल. नाहीतर दर सेकंदात नवीन व्यक्ती आल्यानंतर जुन्या नात्यांना मारून टाकणारी नाती मी दररोज डोळ्यांनी पाहतो. कारण तुमच्यासाठी भली हे नातं अर्थात एक वेळ घालवण्याचे माध्यम असेल, पण दुसऱ्यासाठी ते नातंच नक्कीच जगण्यासाठी प्रेरणा असू शकते. एवढं आपण नेहमी आयुष्यामध्ये स्मरणात ठेवून नेहमी आनंदी राहून आपण मात्र आपलं आयुष्य निश्चिंत जगलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये काय देखील अशक्य नाही. जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून नेहमी चिंता आणि काळजी करण्यापेक्षा भगवंतांचे नामस्मरण करा. मी कधीच कुणाचे नशीब लिहित नसतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीचे विचार, व्यक्तीचे व्यवहार आणि व्यक्तीचे कर्मच नशीब लिहित असते. कोणावरही विश्वास ठेवताना तुम्ही मात्र काळजी घ्या, कारण तुरटी आणि खडी साखर ही मात्र दिसायला सारखीच दिसते. बाकी भगवंत म्हणतात, समजून घे, अरे आम्ही असताना काळजी कसली करतोस? तुझं काम फक्त माझ्यावर अटळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही मात्र आहोत ना. म्हणून तो घाबरू नकोस,
काळजी तू करू नकोस, आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत आणि नेहमी तुझ्या सोबत असणार आहोत. म्हणून तुम्ही तुमची काळजी आणि चिंता सोडून द्यावी आणि बाळूमामांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही तुमचे लक्ष मात्र केंद्रित करावे. बाकी कधी खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असतात. निदान पुढे जाऊन आयुष्याची राखरांगोळी तरी नक्कीच आपली होणार नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये नक्कीच मनातला कचरा रोज तुम्ही साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर बाळूमामांच्या नाम जपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला, तर पहिलं म्हणजे मीपणा, दुसरे म्हणजे अहंकार, गर्व, या वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर यासारखा काही कचरा आहे जो आपल्याला नेहमी साफ करायचा आहे, भगवंतांच्या भक्तीमध्ये राहून उत्तम कर्म करून. बाकी विश्वास ठेवा, बाळूमामांची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे बाळूमामा तुमच्यासाठी काहीतरी करीत असतात. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या अर्थात नक्की चितेच्या ज्वालासोबत लेपटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मीच तुमच्या त्यावेळी सोबत असेल. मामा म्हणतात, काय एवढा चिंता करतोस, मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून तू माझा धावा कर. माझे नामस्मरण कर, मी तुझ्याच नेहमी जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढंच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा कधी फुकट मात्र जाणार नाही. माणूस फक्त ब्रह्मामध्ये जीवन जगतो. हा माझा, तो माझा, जवळचे माझे, खरे तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर नक्कीच चांगली असेल तर सर्व तुमचे, बाकी दुसरे नक्कीच दूरचे, हे जीवनाचे खरे सत्य आहे. बाकी मित्रांनो, नक्कीच निघू दे मनातले भय, असा नक्कीच दिन उजळू दे. निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळू दे. दृष्टी जाईल जेथे जेथे, बाळूमामा दिसावेत तेथे तेथे. ऐसी भक्ती करिता दृढ संकल्पे, मामा कृपात निश्चिंततया. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश आपण इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही तुमच्या मनापासून आभार मानतोय. स्मरणात ठेवा, आयुष्यामध्ये काय देखील अशक्य नसते. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जगलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी चिंता करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही. बाकी कॅलेंडरवर दाखवणाऱ्या घटना आणि दुर्घटनेचे वार कुठेतरी जर मनाच्या गाभाऱ्यात स्मृती म्हणून चिकटल्या तर खऱ्या अर्थाने कॅलेंडरचे खरे कार्य सार्थ होईल. बाकी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात जेवढं जास्त दुःख आलेली आहेत त्यापेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद देखील नक्कीच आले. अर्थात जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात आणि नक्कीच नातेवाईक दुरावतात, अर्थात अभेक्ष भक्षण करत असतात. अपयपान करावंसं वाटतं. हे सगळं जिभेमुळे. भाषा अत्यंत चांगली पण जीभ मात्र नक्कीच वाईट असते. बस एवढंच आपण प्रत्येकांना स्मरणामध्ये ठेवायचं आहे. कोणत्याही गरजेसाठी, नक्कीच याचनेसाठी कुणासमोर तरी उभं राहावं लागणं यासारखी अर्थात मानहानी नक्कीच नाही. निरपेक्ष भेटीची शान हे तर वेगळीच असते, किंबहुना तीच मात्र खरी भेट. बाकी मित्रांनो, कटू वाटणारं सत्य अनेकदा जिभेच्या अर्थात टोकाशी येऊन न दुखवणाऱ्या वृत्तीची नक्कीच जो तेवत असली की वाणी ओठांशी थांबत असते. आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव ही भरपूर जास्त गरजेचे आहे, कारण ह्यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान, जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि नक्कीच अभेद्य माणूस. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, किती जास्त आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दुःख जरी आलेत ना तरी देखील आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने हे आयुष्य आपण जगलं पाहिजे. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काय सध्या प्राप्त झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे तुम्ही नक्कीच चिंतन करण्याकडे लक्ष द्या. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणात ठेवायचं आहे. एखाद्या वेळी दुःख आले, संकट आले तर घाबरण्यापेक्षा आपण नेहमी स्वतःच्या मनाला सावरलं पाहिजे. बाकी तुम्हाला या जीवनाबद्दल फार म्हणजे मर्यादा बाहेर नक्कीच आसक्ती आहे.
साहित्य संग सुगंध स्नेह सहवास यांचं इतकं वेळ आहे की या जगाचा निरोप घेताना अनंत यातना होणार आपल्याला. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच खऱ्याच्या पाठी नाही तर पुढं मात्र उभं राहायचं असतं. त्या दिशेने त्याच्यावर सगळ्यात जास्त हल्ले जास्तीत जास्त होत असतात. समजून घ्या, एखाद्या व्यक्तीच्या दुःखाच्या काळी जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभे असलात तर तुमच्या दुःखाच्या काळी नक्कीच तो व्यक्ती तुमच्या सोबत असेल. तो जरी तुमच्या सोबत नसला तरी देखील स्वतः बाळूमामांची शक्ती तुमच्या नक्कीच सोबत असेल. म्हणून काही घडले तरी देखील आपण मात्र आपल्या मनाची मनस्थिती कधीही भंग होऊ देऊ नये. बस एवढंच आपल्याला स्मरणामध्ये ठेवायचे. अर्थात जळणाऱ्या निखरायचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चिंतच आहे. बसणाऱ्याने शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. बाकी ऊब हवी की चटके हवेत हे देखील ज्याचं त्याने ठरवायचं असतं. बाकी हे तुम्हाला तर उत्तम पद्धतीने समजलेलंच असेल. बाकी प्रकाश रोखटोक असतो, अर्थात लपवलपीचा खेळ फक्त अंधारापाशी असतो. अंधार आणि आतल्या गाठीची माणसं ही मात्र सारखीच. गैरसमज नक्कीच हा तर प्रत्येकांना होतच असतो. बाकी जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक काही उरणार नाही तोपर्यंत आपण समाजकार्याच्या आणि राजकारणाच्या नादी कधीही लागू नये. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही माणसांजवळ अर्थात हळूवार जागीवार अर्थात झाला तरीही त्यावर हास्याचा पूर्ण तो बुरका चढण्याचं सामर्थ्य असतं. अशा माणसांच्या जखमा शेवटपर्यंत आपल्याला मात्र कधी समजणार नाहीत. चंद्रा इतकं औदार्य माणसाने मिळवता येईल का? अमावस्येला नक्की स्वतःचं अस्तित्व न दर्शवण्याचा निरंकार फक्त चंद्रासारखा महान ग्रहाजवळ असू शकतो. माणसं चंद्रासारखी शीतळ का होत नाहीत हे देखील तितकंच आपल्याला पडणारा मोठा प्रश्न आहे. मामा म्हणतात, नको हो उदास तू, मी आहे तुझ्या आसपास. निस्वार्थ मनाने घेऊन बघ माझे नाम, नक्कीच तुझे आयुष्य पूर्णत्व बदलून जाईल. बाकी तुमच्या मनात येणाऱ्या त्या विचारांमुळे असा खचून तुम्ही जाऊ नका. तुम्ही एकटा नाही, भगवंत तुमच्या नेहमी बरोबर आहेत, नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. आता सगळं काही चांगलंच होणार आहे. बस एवढंच तुम्ही तुमच्या मनाला सांगा आणि नेहमी बाळूमामांचं तुम्ही नामस्मरण करा. आणि प्रेमळ मित्रांनो, असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला प्राप्त करायचे असतील, जर तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. बाकी जितकाही वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश ऐकलेला असाल त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.